नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। रोज रोज जेवणात तीच ती भाजी खाऊन कंटाळा आलाय किंवा तोंडाला चव नाहीये, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओळ्या नारळाची एकदम चमचमीत, झणझणीत आणि चवदार चटणी। घरात उपलब्ध असलेल्या अगदी कमी साहित्यात ही चटणी तयार होते आणि गॅरंटी आहे माझी, एकदा अशी तुम्ही चटणी बनवून पाहाल ना तर परत परत हीच चटणी बनवाल। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। बघा, पसारा अजिबात नाही, अगदी मोजका आणि साधं साहित्य आहे। तिखटासाठी हिरव्या मिरच्या, तुम्हाला जितकं झणझणीत हवं असेल त्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या, ताजी कोथिंबीर, लिंबाचा रस, टोमॅटो एक बारीक चिरलेला आणि कढीपत्ता, आलं, नारळाचे बारीक तुकडे केलेले आणि भाजलेले चणे घ्यायचे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। ओळा नारळ, मस्त असे झणझणीतपणासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, आल्याचा तुकडा, लिंबाचा रस हे सर्व टाकायचं। लिंबाचा रस वगैरे पिळवून झाल्यावरती ह्यामध्ये अगदी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि चवीपुरता मीठ। लसूण आणि लिंबाचा रस एकत्र आल्यावरती चटणीला जो सुगंध सुटतो ना, त्यानेच भूक दुप्पट होऊन जाते। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये टाकून झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण आता हे एकदा ह्याला फिरून घेऊया। आधी पाणी न टाकता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता यात आपण थोडंसं पाणी टाकूया, जेणेकरून चटणीला मस्त असा दाटसरपणा येईल। जास्त पातळ नाही करायची, ही चटणी अशीच थोडी घट्ट छान लागते। चला आता हे पुन्हा आपण एकदा फिरवून घेऊया। आणि हे बघा, आपली मस्त दाटसर, चमचमीत आणि जिभेला पाणी आणणारी ओळ्या नारळाची झणझणीत चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही गरमागरम डाळ भातासोबत तोंडी लावायला घ्या, चपाती भाकरी सोबत खावा किंवा इडली डोशा सोबत खावा। जेवणाची चव तर 4 पटीनेच वाढेल। एकदा बनवली तर घरातली परत परत बनवायला सांगतील। तर कशी वाटली तुम्हाला ही अगदी कमी साहित्यात होणारी झणझणीत रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा एक साध्या आणि सोप्या टेस्टी रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।